गुरुवाक्य अन्यथा चरणं नास्ति तस्मात् कारुण्य भावेन वसुदेव सुतं देवं देवकी परमानन्दं मुखं करोति वाचालं यद्रूपातमं वन्दे नारायणं नमस्कृत्यं नरो चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुद्रे ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानुशशिवमुदश्च गुरुश्च शुक्रा शनि राहु केतवा कुर्वन्तु हरे मम सुप्रभातम् अहिल्या द्रौपदी सीता पंचकन्या स्वरनित्य अश्वत्थामा बलिर्व्यास कृपा परशुरामश्च नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः नमः भगवते भद्राय नेताम्रदास्मतं मनोदेवं मारुतुल्यवेगं पातात्मजं वानरयूथमुक्तं गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु साक्षात् परब्रह्म गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्साक्षात् परब्रह्म निष्काम प्रेमाची शिवयोगी ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने त्यांनी या गुरुनगरीमध्ये सुरू केलेली परंपरा अनुष्ठानाबरोबर महत्त्वाची परंपरा माझी येत नव्हती. जसं पृथ्वीवर पहिला यज्ञ पुढे झाला प्रयागराजला, तसं बाबाजींनी यज्ञ परंपरा पुढे सुरू केली. सुरू केल्यानंतर आजपर्यंत ती अखंडप्रमाणे पुन्हा चालू आहे. त्याच अनुषंगाने त्या सोहळ्याचा ध्वजारोहण सोहळा उपनिवेदिकांनी संपन्न केलेला आहे. या बाबांच्या आशीर्वादाने आपण हा सोहळा करीत आहोत. ज्यांच्या पालखीमध्ये हसतमुखांनी आपल्या दर्शनाचा आशीर्वाद देत आहे. आपल्या संकलित समाधी मंदिरामध्येही सदा ध्यान स्वरूपाने ज्यांचं अधिष्ठान आहे, या भूमीमध्ये अनेक वेळा त्यांची पालखी फिरली असेल, डोली आणि पालखी अनेक वेळा, म्हणजे त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावसाने पाहून झाली. ज्यांनी आपल्या सर्वांना 5 परंपरा दिल्या, ज्यांनी मुक्यानं बाळाला आलं, पांगळं करायला आलं, अंधश्री दिली, वाजवायला दिली, व्यसनमुक्त केले, अशी कितीतरी बघा ज्यांनी या समाजाच्या कल्याणासाठी, उत्थानासाठी, हितासाठी आपला देश दिसाला आपण म्हणतो जगाच्या कल्याणा या माध्यमातून बाबांचं जीवनचरित्र बघितलं किती खडतर आहे की. पण माणिक शेठच्या तिथून जर विचार केला तर अखेरपर्यंत चरित्र बाबांचं बघितलं किती कष्टमय, किती काय म्हणता, किती श्रम, किती तळमळ बघा बाबांची या समाजासाठी होती काही. म्हणून अशा बाबांच्या पवित्र शासन दररोज होऊया. बालाजी ज्योतिर्लिंगापैकी असलेलं पुरंदर कृष्णेश्वर, त्यातून असलेलं सिद्धेश्वर, ज्या कृष्णेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही, असा ज्याचा महिमा आहे. काशीपेक्षा गोबर पुण्य या ठिकाणचं अधिक सांगितलं जातं. असा महिमा ज्या भूमीचा आहेत, ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज होऊन गेलेले आहेत, जसे व्यंकोजी, विठोजी महाराज आणि शहाजी, 4 वंश बघा या भूमीमध्ये होऊन गेले आहेत. अशा या शूरवीरांच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आपण आज ज्यांनी हिंदवी स्वराज्यांचा भगवा ज्या महाराष्ट्रामध्ये फडकवला, आणि त्याचंच अनुकरण आहे, त्याचं एक प्रकारचं अनुकरण, फक्त माध्यम वेगळं लक्षात, माध्यम वेगळं. आज आपण
अनेकांच्या कार्यक्रमाद्वारे ही ते फडकवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जे जे या ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित आहेत, ज्यामध्ये बाबांचे परमसंत असलेल्या बाबांचे गुरुवंताच्या सहकारी केले असे श्रीमंत स्वामी शिवगिरी महाराज उपस्थित असलेले आमचे सर्व श्रेष्ठ श्रेष्ठ संत गेले, ज्यामध्ये म्हणजे गोपालानंद महाराज गेले ही बाबाजीपासून आता त्यांची सेवा आहे. उंदीरवाडीची वीर म्हणून इथं प्रसिद्ध आहे, त्याच्या उंदीरचे भीमपुत्र आहे. त्याप्रमाणे ते का त्यांचं नाव काय कन्नडच्या अविनाशानंद महाराज त्या उपस्थित असलेले श्री स्वामी कौल महाराज, श्री सदानंद महाराज, श्री ब्रह्मजी रामानंदजी महाराज, त्याच्यानंतर पैठणहून उपस्थित असलेले आपले शिवपुरी कमलाकर शिवपुरी तसंच उपस्थित असलेले या सोहळ्यामध्ये अनेक भूमिका वठवणं म्हणजे भूमिका प्रेझेंटेशन करणं उपस्थित आहे. तसं आम्ही ते मोबाईलमध्ये बघितलं बघा, बातम्या बघितल्या 3-4 पेपरच्या बातम्या घेतल्या की प्रसिद्धी आणि प्रचार झाला म्हणतो. असं ज्यांच्याकडे सेवा असते असे आमचे राजीभाऊ पवार त्यांनी त्यांच्या कर्तव्याचं पालन केले. त्याप्रमाणे उपस्थित असलेले इतर सर्व जिल्हा सेवक असतील, ज्यांनीही प्रयत्न करण्याचा कसोही प्रयत्न केला विचार करीत आहे की या मध्ये अनुष्ठानाबरोबरच यज्ञाची मग आपल्याला काय करायचं आहे, नियोजन लावायचं. त्यासाठी यजमान हे अत्यंत महत्त्वाचं पद असतं. यजमान भगवान कृष्ण बघा बरं का, यजमान झाल्यासाठी असा महिमा त्या यज्ञात सांगितला जातो. नाही यज्ञाचा महिमा जर वर्णन करायला सांगायचा झाला तर बघा, स्वर्गातला राजा इंद्र काय स्वर्गातला राजा इंद्र, आणि तो इंद्र सुद्धा बघा पांडवांच्या यज्ञामध्ये काय करायचा, हत्तीवरून काय ऐरावत हत्तीवरून समी दबायचा. तुम्ही काय जसं ट्रॅक्टरने संविधान त्याला किती श्रेष्ठ किती महत्व यज्ञाचं आहे ते तर आपल्याला अधोरेखित झाल्याशिवाय आम्ही काय स्वर्गाचा तो राजा ज्याला इंद्र म्हणत जातो, तो इंद्र सुद्धा कोणतं काम करतो यज्ञामध्ये, म्हणजे कशावर यातून विचार करा, यज्ञ किती महत्वाचा आहे लक्षात. नाही प्रत्येक कर्म सुद्धा यज्ञ, प्रत्येक कर्म सुद्धा यज्ञ सांगितलं जातं. यज्ञ म्हणजे काय समर्पण, समर्पण. जसं बघा जेवण करणं सुद्धा आपण म्हणतो ना, वदनी कवळ नाम घेता श्री हरेचे, सहज हवन होत तसे नाम घेता भुकाचे हवन, जीवन करी जीविता अन्न पूर्ण ब्रह्म, उदर भुरी नावे जे यज्ञ कर्म. जेवण करणं सुद्धा यज्ञ कर्म लक्षात. जठराग्नी आपण हवन आवती देतो भोजन त्या माध्यमातून. असे अनेक यज्ञ बघा, प्रत्येक जण कोणत्या रूपाने करीत असतो. तसं जप यज्ञ आहे, तप यज्ञ बघा, स्वाध्याय यज्ञ आहे, असे अनेक बघा यज्ञ आहेत. अशा यज्ञाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये कोणी यजमान झालेलं की नाही आजपर्यंत? यजमान यज्ञाचे यजमान झालेले आमचे संत होते जेजुर्ग नाना बरं का, आणखी बोडकी बंद बरं का, केले का करायचे पूर्ण झाले. आमच्या जेठी अण्णांनी सुद्धा आता त्यांच्याही माता पित्यांचा पुण्यस्मरण सोहळा पण झाला की, आणि त्यांनी सुद्धा या यज्ञामध्ये जे यजमानाचं बघा नियोजन आहेत त्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी या यज्ञामध्ये यजमानासाठी काय केलं प्रयत्न केला की आमचं पूर्ण जर साधनाने पूर्ण केला तर सर्वच जणांच्या बघा लक्षात द्यायचं आहे की ते आपल्या किती यजमान काय फक्त 11 किती फक्त ओनली 11 बघा. जे सुरुवातीला बसतील ना सांगता सुद्धा बघा सांगतेपर्यंत येत लक्षात असा यज्ञाचा महिमा. आणि म्हणून जिल्हा सेवकांचा टाळून आम्ही त्यांना धन्यवाद. त्याप्रमाणे उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनीमध्ये सुद्धा की म्हणजे पैठण साहेब आता विषय कोणता चालू आहे, जिथलं जर तिथंच बोलायचं ना आहे की. आता गंगेमध्ये स्नान करायचं, नर्मदेचं काल बोलत व्हायचं की स्नान गंगेमध्ये करून राहिलं, नर्मदेचं काल म्हणलं, नर्मदाला त्या गंगेला राग येईल की नाही.
कोणाला राग गेली? गंगेला राग गेली. मशी माझ्याजवळ आला, नर्मदेचं नाव घेऊन राग गेली. प्रसंग होता लक्षात महत्वाचा म्हणून असो. अच्छा, या अक्षरच्या प्रसंगी ज्या 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 मातोश्रीत आहेत बरं का, कोणी यज्ञपूजाला, कोणी अभिषेकाला, कोणी नामस्मरणाला, कोणी सेवेला, कोणी यज्ञपूजेला, अशा अनेक माध्यमातून ज्या ज्या महिला बघा सहभागीचा टाळून त्यांचा आपण या ठिकाणी असं बाकीची विषय आपण आता बैठकीत घेऊ की तर जास्ती ते आता विषय नाही, आपल्याला वेळ जास्त घ्यायचा. एक मुद्दा बघता या ठिकाणी आपण महत्व लक्षात घेऊ. बघा बाबाजींनी ज्या परंपरा सुरू केल्या का सुरू केल्या आहेत ना बघा, तर तुमच्या बघा या मानवी जीवनासाठी किंवा ग्रस्त मी जेव्हा ग्रस्त असून जेवासाठी बरं जसं नाही का तोडगा म्हणजे तोडगा प्रत्येकानं का तोडगा तसं बाबांच्या परंपरा म्हणजे काय, प्रत्येक गोष्टी तोडगा बरं काय परंपरा म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट तोडगा बरं. म्हणून आपण पाहतो अनेक पेशंट या ठिकाणी येतात की श्रमदानाच्या मागणी विधी करतात, श्रमदान करतात नाही, आणि ऑटोमॅटिक त्यांचं काय होतं, दुःख बरं होतं आणि ते आनंदाने बघा त्या ठिकाणी आपल्या घरी बघा जातात. जसं त्याला मुलबाळ होत नाही, त्याला तोडगा काय, हवन लगेच हवन किंवा अनुष्ठानासाठी. म्हणजे बाबांच्या जय परंपरा जे कार्य ते कशासाठी आहे, समाजाच्या हितासाठी लक्षात. त्याला तुमच्या बाहेर तोडगा म्हणजे तोडगा आहे की मग बरेचसे लोक तोडग्याच्या मागे जातात. मात्र का जो श्रमदान करील, काय जो श्रमदान करेल, अनुष्ठान करील, जो नित्यने विधी करील, त्याला कोणत्याही तोडग्यावाला जायची गरज पडणार त्याच्यात. हो आपणच म्हणतो ना विधीचा महिमा वर्णन करता आपण काय म्हणतो, अनेक बघा अगोरी विद्यावाल्या जगामध्ये गेली, कोणता प्रयोग करी सांगता बघा, प्रयोग अगोरी प्रयोग केले जाते या जगामध्ये. आणि काय बघा विधीचा महिमा काय शक्ती सामग्री विधीमध्ये आहेत बरं का. आपल्या स्थानिक लेवलचा नाही का, महाराष्ट्र राज्यात नाही, भारतात नाही, जगातला बघा कोणताही अगोरी विद्यालय काय अगोरी बघा विद्यालय. आम्ही काशीला तुम्ही गेल्यास ना, ती तिथे बोलून लागली अगोरी म्हणून पडाव मध्ये काय अगोरी कुष्ठरोग काहीतरी दिले काय अगोरी. हां त्याने का आपलं कधी सोम बाबा ते अगोरी किती सर्व ते गळ की नाही कोणत्या माला नाही का मिरच्यांच्या कावडी आणि बरेच कार्यक्रम गळ्यामध्ये असते सोम बाबाच्या लक्षात. असे अनेक बघा अगोरी विद्यावाले ह्या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र आपला चॅलेंज कोणा चॅलेंज आहे, अगोरी विद्याला आपलं चॅलेंज आहे. जे अगोरी विद्यावाला असेल काय चॅलेंज आपल्याला, आमचे जे नित्य नेम विधी करीत असेल त्यांच्यावर प्रयोग करून दाखवा, त्यांचे प्रयोग करून दाखवा लक्षात. तर कशात आणि जरी प्रयोग जर केला तर आमच्या विधी करणाऱ्या भक्तांचा केस सुद्धा वाकडा बनायला लक्षात की नाही. मग क्या किती मोठा तोडगा आहे की नाही हा, किती मग तोडगा बाबाने आपल्याला ते आपल्याला समज ना म्हणून आपण कोणत्या तोडगा बाबाच्या मागे फळत बसतो. आणि म्हणून नीट विचार करा, ब्रॉड जरा महत्वाचा आहे. म्हणून जे बघा बाबांच्या बरोबर हे काय उपाय काय, प्रत्येक गोष्टी उपाय बघा. या 5 गोष्टी म्हणजे काय, प्रत्येक गोष्टी उपाय लागतात. मग प्रत्येक कोणत्याही प्रकारचा तुमच्या आडी बघा आपण म्हणतो या जगामध्ये प्रत्येक जण बघा कोणाला दुःख आहे, कोणाला संकट आहे, कोणाला निघणे, कोणाला अडचणी, कोणाला समस्या आहे, किती प्रकार अनेक प्रकारचे बघा या जगामध्ये माणसं आपल्याला भरपुळे दिसतात किंवा आडी अडचणी दिसतात. मग बाबाजींनी ह्या समाजाच्या आडी अडचणी बघा धागा नाडी पकडली आणि त्यांच्यासाठी काय सुरू केलं आहे की म्हणून अनुष्ठान केल्याने काय होतं, अहो कल्याण म्हणजे काय झालं, विषय संपला लक्षात. जसं भागवतामध्ये एका प्रश्न विचारला होता, जनक राजाने प्रश्न विचारला होता आहे की काय प्रश्न विचारला होता, ह्या मनुष्य जीवाचं कल्याण आहे प्रश्न केला. मग ह्या मनुष्य जीवाचं कल्याणाची प्रत्येकाला गरज आहे की नाही, प्रत्येक जीवाला वाटतं माझं कल्याण व्हावं. तोच प्रश्न बघा भागवतामध्ये विचारला गेला, ह्या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये आहे. मग कल्याण कशामध्ये सांगितलं, या मनुष्य जीवाचं मनाने काय करावं, ध्यान करावं, हाताने काय करावं, पूजा करावी, पायाने कुठं जावं, देवाला सत्संगाला जावं, नाही मुखाने काय करावं, नामस्मरण करावं, जिभेने काय करावं, तीर्थ घ्यावं,
नाकाने काय करावं? भगवंताच्या चरणावर का गुरुच्या चरण व्हायला फुलाचा सुगंध घ्यावा, ते मस्तकावर धारण करावं. कानाने काय करावं? चरित्र कथा बघा श्रवण कराव्या, आहे की. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? मग जीवाचं कल्याण कशामध्ये आहे? एका शब्दामध्ये कशामध्ये कल्याण आहे? या मनुष्य जीवाचं कल्याण अनुष्ठानामध्ये. अनुष्ठान केल्याने काय होतं मग? कारण अनुष्ठानामध्ये आपण हाताने काय करतो, मनाने काय करतो, पायाने कुठे जातो? विधीला जातो, आरतीला जातो, सत्संगाला जातो, आहे की. गुरुच्या दर्शनाला जातो. या डोळ्याने कोणाला पाहतो आपण? गुरुला, देवाला बघा. म्हणून काय म्हणलं नाही, आनंद कशामध्ये आहे? आनंद कशामध्ये आहे? गुरुला देवाला पाहणंच आनंद. इथं जर कोणाला पाहत बसले ना, तुम्हाला आनंद मिळणार नाही. उलट तुम्हाला चिंताने म्हणून. म्हणून कोणाला पाहायला सांगितलं? अशा रीतीने बघा अनुष्ठानचा महिमा जो बाबाजींना कळाला. म्हणून प्रमाण बघा बाबाजींनी त्यासाठी घेतलं. कोणतं प्रमाण घेतलं? जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी जन. ऋषी झाले, मुनी झाले, आता खाली कोण राहिलं? जन. जन म्हणजे कोण? जनता जनार्दन. म्हणून बाबाजींनी सुद्धा काय त्याला अर्थ काढला? नुसतं ऋषी मुनींनाच अनुष्ठानाचा अधिकार नाही, तर जनता जनार्दन सुद्धा अनुष्ठानाचा अधिकारासाठी. आता जनता जनार्दन मध्ये बाया सुद्धा आल्या की नाही? मग तर बाबाजींनी बायाला परवानगी दिली. लक्षात घ्या, बाबाजींनी महिलांना अनुष्ठानाची परवानगी दिली नव्हती. मग आपण कोणता धागा पकडला? मग सती आपलं अंजनी मातेचा की अंजनी माता आपण धागा पकडला की अंजनी माता कुठे तपश्चर्या बसली होती? तपश्चर्या म्हणजे काय? अनुष्ठान. लक्षात घ्या. मग अंजनी माता तपश्चर्या करू शकतात. मग अंजनी माता कोण होती? स्त्रीच होती. लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे मग अंजनीच्या उदाहरणावर एक मॉडेल म्हणून सेनाचा अधिकार या ठिकाणी बापांच्या. मग तुकाराम महाराज काय म्हणायचे? तुकाराम महाराज काय म्हणायचे? तुका म्हणे आयशा बाया जन्म घेऊन, हो आहे की नाही. कोणत्या बाया गेलं? मग ज्या बाया फक्त नेसायला साडी, फिरायला गाडी, राहायला माडी आणि बँकेमध्ये एबडी. काय समजलं ना? काय? फिरायला गाडी, राहायला माडी, नेसायला साडी आणि बँकेमध्ये एबडी. याच्यामध्ये चक्र आणत्या थोड्या गेल्या. अशा महिलांसाठी तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे आयशा बाया, तुका म्हणे आयशा बाया. मात्र आमच्या सर्व माता बघीन बघा येऊन या फक्त साडी गाडी माडी जबडी यातच उड्या मारीत नाही, तर बाबाजींच्या यज्ञामध्ये असेल, अनुष्ठानामध्ये असेल, चौथीपाची उडी कुठे घेतात? त्या बाबांच्या कार्यामध्ये टाळीवर पुरुष अभिनंदन आणि सार्थक एक विशेष आनंद बाबांच्या प्रेमामध्ये आपल्याला प्राप्त होईल. कारण आपली चिंता नका. आपल्याला काय चिंता आहे का? कोणी केस करो, कोणी काय करो, काय चिंता आहे का आपल्याला? आपला दोपट मार्ग चालू आहे. लक्षात. आणि म्हणून आजपर्यंत का बाबाजींना का आपल्या काय आतापर्यंत काय अडचण येऊ दिली का? कारण आपण कोणाच काम करायलो. मग काळजी कोणाला आहे? ज्यांचं काम करतो त्यांना काळजी नव्ह. आपल्याला काळजी काय सांगा? काळजी कोण करतं? आणि आपण कोणाच काम करतो? म्हणून विचार करावं आतापर्यंत का किती का कोणी किती काय 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 केलं असं कसं काय? ते गणित लक्षात. किती केस केला असेल, किती प्रकार केला असेल, मात्र बाबाजीने आपल्याला लक्षात थांबवलं. लक्षात आणि अर्थ येऊ दिला. उलट बाबाजी उलट बाबा का इतकं देऊन टाकलं की त्याला काही हिशोब लक्षात. आणि म्हणून बघा आपण कोणाला मागतो का? आपण कोणाला मागतो बरं का? जसं वारीस लोक देवाकडे बाबाकडे येतात का मंदिरामध्ये जातात, जाणं ते आरती करतात, पूजा अगरदी ओळखतात आणि काय मागतात? काय मागतात? कुणी म्हणते आमच्या पोराचं लग्न होत्या, कुणी म्हणतात आम्हाला जमीन काय होत्या, जमीन खरेदी लवकर बरं का होत्या, आणखी जमीन म्हणून द्यावर. कोणी काय म्हणतो आमच्या बोरचं पाणी गेलं, त्या बोरला पण पाणी यावं द्या. कोणते विहिरीचं पाणी लागून आमची सून नांदत नाही, सून नांदून द्या. सासूलाही खर्च नाही, सासूला जर चांगली बुद्धी द्या. बरं अशा अनेक माध्यमातून बाबांच्या किंवा बघ मंदिरामध्ये लोक. मात्र बघा आपण बाबाजीकडे काय मागत आहोत? आपण बाबाजीकडे काय मागत आहोत बरं का?
आपण बाबाकडे काय मागतो का? आपण बाबाकडे काय मागत आहोत? नको ती संपत्ती, नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. आम्ही धरिले बाबांचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाही. आम्ही धरिले बाबांचे पाय, सुख कमीच नाही. आशीर्वादाने मिळाले आम्हा धन हो, स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती, नको आम्हा कारण बघा, आपण का आपणच मागून घेतलं, पण मागितलं आपण. त्यामुळे आपण कोणाचे पाय धरले, त्यामुळे आपल्याला त्यांनी काही काही करून दिलं का? त्यामुळे मागायचा विषय संपला ना. लक्षात किती महत्वाचा विषय की असं बघा, महिमा बाबांच्या भक्ती मार्गात आहे. आणि शेवटचा एक विषय बघा, आपण विधी काय म्हणतो? गुरुवाक्य, गुरुवाक्य, गुरुवाक्य. अनेक बाबांची वाक्य घेतली, अनेक बाबांची वाक्य लक्षात. त्या वाक्यावर आपण काय करू? विश्वास काय? संतांची पायी मानवायचा विश्वास बघा आपला पक्का बघा ऐकून. आणि म्हणून पुढे बघा, पुढचं मुद्दा का पुढचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. जसं काय महत्वाचा काय म्हणलं जातं? गुरुवाक्य न करी, मला लक्षात काय महत्वाचा मुद्दा, अत्यंत महत्वाचा आणि खडतर आणि बघा अत्यंत जरुरीचा प्रतिज्ञा जीवनात आहे. काय म्हणले? गुरुवाक्य न करी, गुरुवाक्य न करी, लक्षात घ्या, गुरुवाक्य न करी. या वाक्याचा प्रत्येकाने अर्थ लक्षात घ्या. काय म्हणलेले आहे? गुरुवाक्य न करी तो पडे, म्हणजे जो गुरुवाक्याचं पालन करणार नाही त्याला पुढे जावं लागेल, पुढे जावं लागेल. मग सांगतो का तुम्ही किती भक्ती केली, काय किती दान धर्म केला, लक्षात का? मध्ये महत्वाचा मुद्दा आहे. किती भक्ती केली, किती दान धर्म केला, मात्र काय केलं नाही? गुरुच्या वाक्याचं जर पालन केलं नाही तर शेवटी काय? लक्षात का? ते महत्वाचं मुद्दा आहे. गुरु वाक्य न करी तो पडे, साधा नरक नाही. कोणता नरक सांगितलं? म्हणून गुरु वाक्याला किती प्राधान्य बघाय, शिष्याने भक्ताने गुरुच्या वाक्याला किती प्राधान्य दिलं असं बघा, किती किती महत्व दिलं बघा. यातनं आपण लक्षात घ्यायचं, लक्षात बरं काय. ही साधी गोष्ट नाही भक्ती मार्गाची. गुरु वाक्य न कधी तो पुढे राहू. आजचा बघा ध्वजारोहणचा सारांश एवढाच देणार, कोणता नाही ठेवायचा आहे? गुरु वाक्य न करी तो पडे, परिणाम बघा, परिणाम लक्षात येईल. कोणत्या गोष्टीचा परिणाम महत्वाचा असतो. आणि म्हणून आजच्या ध्वजाच्या निमित्ताने आपण एकत्र येऊन बघा, जो काही सोहळ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे ते नियोजन लागावं. पण त्यासाठी सोहळ्याचं नाव पण नाव काय दिलेलं आहे? ओम जगद्गुरु जनशांती. आणि त्यासाठी बघा आपण ऑडिट करतो की लक्षात, म्हणजे आपला हिशोब द्यावा लागतो. आणि त्या दृष्टिकोनातून बघा पावती बुकही नोंदणी का, नोंदणीच्या आणि देणगीची नोंद पावती बुकही आमचे प्रशासन अधिकारी आमचे गोरे बंधू यांनी छापलेले गेले. आणि त्यानुसार त्यांचंही पूजन बघा, रामानंद आणि महाराज वगैरे महाराज त्याही पावती बुकाचं पूजन या ठिकाणी. त्याचप्रमाणे बघा अनेक भक्त संकल्प करत असतात की त्यानुसार श्यामलाल उत्तमराव बनकर, बरं, तारांगण रोड, मिटमिटा. कोण आहे नाव? हा, त्यांचंही पूजन करून घ्या खाली.
त्याप्रमाणे संजय कचरू पाटील बरं का, बळेगाव, वैजापूर, ज्यांची संकल्प राहते ज्यांचं नाव गेलं त्यांना त्या पुढे येऊन त्यांचं पूजन करीत जाऊ. महाराज लोक आले, तुम्ही महाराज लोक खाली पूजन करीत जा ना. तसं बघा आमचे बरं का, हां, संदीप कैलासराव जाधव, महेश्वर खेडा, महेश्वर खेडा, गंगापूर तालुका, ज्यांनी एक पंक्तीचं एक पत्त्याच्या पंक्ती सामान, हां, एक पोतीच पंक्ती का सामान, साबुदाणा, शेंगदाणे तेल आहे, मीठ, बटाटे, मिरची, मग युरिकचे सहित. हां हां, सवा हां, बरं. हां, बघा ग्रामविकास अधिकाऱ्यांना आपण नाही का विषय दिला ना, प्रत्येक नाही का आपण 1111 गावामध्ये श्रमण करा ना, मग ग्रामविकास अधिकारी काय करायचं, पाणी करायची. आणि त्यांनी प्रमाण कोणत्या गावचे येते, गाव गाव बरं का, बळेगावला सुद्धा श्रमदान होणार आहे. तर तुमचं काम काय आहे, पाणी करायची गावाची, ते लोक श्रमण करतील आणि पाहणी करून तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं आहे. कारण तुम्ही शासकीय अधिकारी, लक्षात घ्या. कोणतं प्रमाणपत्र द्यायचं आहे, ज्याने दिवसभर कोणतं श्रमदान केलं की नाही त्या संदर्भामध्ये द्या, देऊन टाका ना, द्या. गोरेबंधू द्या. त्याप्रमाणे गायके पाटील आणि बघा फाटे पाटील, बघा फाटे पाटील आजच नाव आहे. ओके, द्या ते. हो, आता बघा कोण कोण गायक बघा भारी, बघा भारी चालीमध्ये भजन बघा, आपण बघू आता ट्राय करा, ट्राय बरं का, बरं करा. त्याप्रमाणे आजच्या सोहळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी केली तन मन धन माझ्यामधून सेवा करून या सोहळ्याची शोभा वाढवली. जसं काही महिला आणि काय घेऊन आल्या, कलश केली. दर टायमाला महिला राहायच्या पण कमी राहायच्या किंवा कोणते ड्रेस राहायचे की नाही, मग आजच्या वेळेला सुंदर असा ड्रेस परिधान करून आमच्या बाबुळगावचे काय, हां, त्या टाळीवरून त्यांचं वर्ग लक्षात घ्या. ते बघा 100चं टार्गेट होतं त्यांचं, पण ते काही लग्न काय त्यामुळे हां, पुढच्या वेळेला ते नियोजन करणारे आमचे काय नाव त्यांचं ते, हां, गजन बाबू, असं, हां, कापसे बर, हां हां, ठीक आहे. वैजबान गंगापूर, हां, बरं करा. एकदम शांततेने. हो. ओम नमो भगवते जनार्दनाय, ओम नमो भगवते जनार्दनाय, ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का डमरू बोल, रघुपति राघव राजा राम, रामदास की चुपड़ी बोले, श्री राम राम, नारद जी का भी नाम बोले, नारद नारायण नाम, ओम नमो भगवते जनार्दनाय. मीराबाई की एक तारी बोले, कृष्ण कृष्ण राधे श्याम, जनाबाईच्या गौऱ्या बोले, विठ्ठल 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 नाम,
ओम नमो भगवते गणा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा शाबास विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझ मी बाबाजीचा बाबाजी मी बाबाजीचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हा ओम नमो भगवते गणा ओम नमो भगवते गणा नमो भगवते गणा नमो भगवते